श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो, तुमचं माझ्या समर्थ दर्शन या चॅनलवरती खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर आपण जे स्वामी सेवक आहोत तर ते रोज आपण आपली नित्य सेवा करत असतो. जसं समर्थ सारामृत हे आपण वाचत असतो, स्वामी समर्थांचा तारक मंत्र म्हणत असतो, स्वामी समर्थांचा जप हे आपण करत असतो. तर तुम्ही तारक मंत्रामध्ये एक लाईन आहे बघा, स्वयंभक्त प्रारब्ध घडवी ही माय. तर आता स्वामी समर्थ हे आपले प्रारब्ध घडवत असतात. तर स्वतः स्वामी समर्थांमध्ये तेवढी शक्ती आहे की जे आपले प्रारब्ध सुद्धा बदलण्याची शक्ती स्वामी समर्थांमध्ये आहे. तर आपल्याला जे आपल्या नशिबामध्ये भेटत असतं, आपल्या भाग्यामध्ये भेटत असतं, तर ते आपल्या कर्मानुसार आपल्याला भेटत असतं. तर आपला याच जन्माचं नाही, पण आपल्या हजारो मागच्या जन्माचे जे कर्म आहेत त्या कर्माचे कुठे ना कुठे या जन्मामध्ये आपल्याला परतफेड करावी लागत असते. तर त्यामुळे कधी दुःख येत असतात, कधी सुख येत असतात आयुष्यामध्ये. पण आपल्याला एखादी गोष्ट पाहिजे असेल तर ती आपल्या प्रारब्धामध्ये नसेल तर ती कशी मिळवायची, तर याच्यासाठी एक साधा सोपा मार्ग आहे. तर तो म्हणजे आपल्याला स्वामी सेवा करायची आहे. आपल्या प्रारब्धामध्ये ज्या गोष्टी नाहीत त्या सुद्धा आपल्याला, आपण जेव्हा स्वामी सेवेमध्ये येतो तर त्या गोष्टी आपल्याला सहजपणे मिळतात. तर त्या कशा मिळतात याबद्दल एक कथा आहे. म्हणजे ही जी गोष्ट आहे तर ती खूप जुनी गोष्ट आहे. जेव्हा स्वामी समर्थ हे जेव्हा सगुण रूपामध्ये अक्कलकोटमध्ये राहत होते तेव्हाची ही गोष्ट आहे. तर ती गोष्ट कोणती आहे ते आता आपण जाणून घेऊया. तर ब्राह्मण दाम्पत्य राहत होतं. तर खूप वर्ष झालेली होती त्यांच्या लग्नाला, पण त्यांच्या पदरामध्ये ही मूल नव्हतं. त्यांची ओंजळ ही रिकामी होती. तर ते रोज स्वामी समर्थांची नित्यसेवा करायचे. दोघंही म्हणजे नवरा बायको दोघंही स्वामी समर्थांची खूप सेवा ते करायचे. नित्यनियमाने स्वामी समर्थांच्या मठात येणं, स्वामी समर्थांची आरती करणं, तर अशा पद्धतीची सर्व सेवा ते स्वामी समर्थांची करत असायचे. आणि ते नेहमी दोघं विचारायचे स्वामी समर्थांना की स्वामी समर्था मला मूल कधी होईल, मला मूल कधी होईल, हे नेहमी त्यांचा प्रश्न असायचा. पण स्वामी त्यांना काहीच उत्तर द्यायचे नाहीत. असं बराच वेळास घडलं, पण त्यांनी आपली जी नित्य सेवा आहे स्वामींचं ती नेहमी कायम होती त्यांची. म्हणजे आज नाही तर उद्या मला स्वामी उत्तर देतील या आशेने ते रोज स्वामी समर्थांची सेवा ते करायला करत होते. एकदा असंच ते स्वामी समर्थांची सेवा केली त्यांनी, आणि त्यांनी परत स्वामींना विचारलं की स्वामी, मला माझी ओंजळ का रिकामी आहे, मला मूल कधी होणार आहे. तर असं ते दाम्पत्याने स्वामींना विचारलं. तर स्वामींनी त्यांना शेवटी उत्तर दिलं. ते म्हणाले, माते तुझ्या नशिबामध्ये तर मूल नाहीच आहे, तुझी ओंजळी ही रिकामी आहे, तर तुला मूल कसं काय होईल, हे स्वामींनी त्यांना उत्तर दिलं. त्यावेळेस ती जी पत्नी होती ब्राह्मणाची, तर ती थोडं कठोर शब्दात स्वामींना म्हणाली, स्वामी, म्हणजे मी एवढी तुमची नित्य सेवा करते तर त्याचा काहीच उपयोग नाही का, त्याचा काहीच म्हणजे त्याच्यामुळे काहीच होणार नाही का, असं स्वामींना तिने कठोर शब्दामध्येच थोडं विचारलं. त्यानंतर परत काही दिवस झाले, ते रोज असेच स्वामींची सेवा करायचे. म्हणजे त्यांना रोज आशा राहायची स्वामी काहीतरी सांगतील, काहीतरी आणखीन आपल्याला उपाय सांगतील. त्यामुळे त्यांची नित्य सेवा ही रोजच चालू असायची. तर आणि रोज त्यांना ते स्वामींना प्रश्न विचारायचे. तर असंच आणखीन त्या दाम्पत्यांनी स्वामींना प्रश्न केला, स्वामी, मला माझी ओंजळ अशीच रिकामी राहणार आहे का, मला कधी मूल होणार आहे. तर स्वामी थोडं मिनिट शांत बसले आणि स्वामींनी त्यांना 2 खारका दिल्या आणि म्हणाले, जा माते, तुला 2 मूल होतील, असं स्वामींनी त्यांना सांगितलं. तर तुम्हाला माहितीच असेल, स्वामींची वाणी ही नेहमी म्हणजे तेव्हा सत्य घडायची. म्हणजे एखादा कोणी जरी माणूस आजारी आहे तर स्वामी म्हणजे असं त्यांच्या वाणीमधून जे काही निघायचं तर त्याच्यावर तोच उपाय केला तर ते आजारातून लगेच बरे व्हायचे. त्यामुळे स्वामी वाणी म्हणजे एकदा स्वामींनी वाणी दिली तर ते 101% ते
खरी ठरायची, त्यामुळे त्यांचा तो विश्वास होता आणि त्या आनंदाने ते दाम्पत्य, ते 2 ज्या खारका होत्या त्या घेऊन ते घरी गेले. म्हणजे ते ब्राह्मण दाम्पत्य होतं. तर पूर्वीच्या काळी बघा, ब्राह्मण लोक हे खूप मश वगैरे केलं की त्यांना चालायचं नाही, ते खूप सोहळ्यामध्ये राहायचे. तर तसंच झालं तेव्हा. तर ते घरी गेले तर त्यांना नेहमीप्रमाणे ते म्हणजे त्यांना कोणी स्पर्श वगैरे केलेलं चालायचं नाही, त्यामुळे ते एका म्हणजे जे तालाब होतं किंवा नदी होतं त्याच्यामध्ये ते आंघोळ करण्यासाठी गेले. त्यावेळेस त्यांच्या जवळ ते ज्या 2 खारका स्वामींनी दिलेल्या होत्या तर त्या त्यांच्या सोबतच होत्या. तर त्या कुठेतरी जातील आंघोळ करताना, या विचारांनी त्यांनी ज्या नदीच्या किनारी एका म्हणजे एक खड्डा त्यांनी खणला आणि त्या खड्ड्यामध्ये त्यांनी त्या 2 खारका ठेवल्या आणि त्यांची जी आंघोळ वगैरे आहे ती त्यांनी करून घेतली. आंघोळ केल्यानंतर ते तसेच घरी गेले. त्यांच्या लक्षातच नाहीये की त्यांनी त्या ज्या 2 खारका स्वामींनी दिलेल्या होत्या त्या त्यांनी पुरून ठेवलेल्या होत्या. तर ते घरी गेल्यानंतर त्यांना थोड्या वेळाने आठवलं की स्वामी समर्थांनी तर आपल्याला प्रसाद 2 खारका दिलेल्या आहेत, तर त्या आपण त्या नदीवरतीच ठेवून आलेलो आहोत. त्यामुळे ते दोघे दाम्पत्य हे नदी काठावर आले. त्यांनी ते जो जिथे खड्डा खणला होता तो खड्डा त्यांनी परत खणला, म्हणजे तो खड्डा त्यांनी खणला आणि त्याच्यामध्ये जे 2 खारका होत्या तर त्यांचं रूपांतर हे एका पक्ष्यांच्या अंड्यामध्ये त्याचं रूपांतर झालेलं होतं. असं म्हणलेलं होतं, स्वामींची वाणी त्यांना आठवली की जा माते तुला 2 मूल होतील. तर त्या अंड्यातून परत ते पक्षी बाहेर पडले आणि ते पक्षी उडून गेले. तर ते दोघं जे दाम्पत्य होतं तर ते त्या पक्ष्यांना अडवण्याचा त्यांनी खूप प्रयत्न केला, पण ते शक्य झालं नाही. ते खूप आकरा विकळा ते रडत होते. ते त्यांना पक्ष्यांना ते थांबू शकले नाही. तर त्यांना वाटलं स्वामींनी जो प्रसाद दिला होता तर तो असाच वाया गेला. स्वामींनी जो प्रसाद दिला होता तो म्हणजे आपल्या हातून झालेल्या चुकीमुळे असा हा प्रसाद त्यांनी दिलेला हा निघून गेला. तर परत दुसऱ्या दिवशी ते दाम्पत्य परत म्हटल्यातली जी पत्नी होती तर ती स्वामींपुढे खूप रडायला लागली आणि स्वामींना म्हणजे जो प्रकार आहे तो स्वामींना सांगितला. पत्नी आहे तर ती म्हणाली, स्वामी माझी ओंझळ का रिकामी ठेवली आहे, तुम्ही तर सगळ्यांचे जे काही इच्छा आहे ते तुम्ही पूर्ण करता, तर तुम्ही माझी का इच्छा पूर्ण करत नाही, असं ती जी पत्नी होती ती स्वामींना खूप विनंती करू लागली. तर स्वामींनी काय केलं, तेव्हा स्वामींनी एक नारळ घेतला आणि स्वामींनी तिला नारळ दिला. तर स्वामी तिला म्हणाले, जा माते तुझ्या सर्व इच्छा ह्या पूर्ण होतील. तर हे जेव्हा स्वामींच्या तोंडून निघालं, स्वामींच्या वाणीतून निघालं, तर ते खूप दाम्पत्य खुश झालं. कारण स्वामींची वाणी ही 101% खरी असते. तर त्यांना म्हणजे आता आपल्याला नक्की मूल होणार ही त्यांना खात्री झाली. तर ते आनंदामध्ये ते दाम्पत्य घरी आलं. घरी आल्यानंतर त्यांनी करंज्या बनवल्यानंतर तो नैवेद्य म्हणून त्यांनी स्वामी समर्थांना दाखवला आणि स्वामी समर्थांनी ही तो खूप आनंदाने तो करंज्या खाल्ल्या. त्यांनी पुढे त्यांना 1 वर्षाच्या आतच त्यांना एक छान गोंडस बाळ हे त्यांच्या घरी जन्माला आलं. तर म्हणूनच म्हणतात की आपल्या नशिबात ज्या गोष्टी नाही, तर ज्या आपल्या प्रारब्धामध्ये गोष्टी नाही, तर ते सुद्धा बदलण्याची, त्या सुद्धा गोष्टी देण्याची शक्ती स्वामींमध्ये आहे. आपण स्वामी सेवा करायला लागलो तर आपल्या नशिबात जे नाही ते सुद्धा आपल्याला मिळतं. तर अशी ही स्वामी समर्थांची एक मागे घडलेली एक कथा आहे. तर यावरून तुम्हाला समजलंच असेल की स्वामी सेवेमध्ये किती ताकद आहे, स्वामी सेवेमध्ये तुम्ही आल्यानंतर त्याचा काय परिणाम होणार आहे. आता बघा, जे जुने सेवेकरी आहेत स्वामींचे, त्यांना तर स्वामींनी भरपूर दिलेलं आहे, म्हणजे त्यांचं आयुष्य सुकर केलेलं आहे. आता बघ, प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये अडचणी येत असतात, संकट येत असतात. असं कोणी नाहीये की कोणाला अडचण नाहीये, संकट नाहीयेत, पण आपल्याला स्वामी आपल्यासोबत हे कायम सोबत असतात. म्हणजे पाणी अगदी इथपर्यंत येतं तर तेव्हा आपल्याला समजत नाही आपण काय करावं, पण स्वामी ते पाणी इथपर्यंत आल्यानंतर एकदम अलगदपणे आपल्याला त्या संकटातून, त्या पाण्यातून अलगदपणे बाहेर काढतात.
तर आपण तेव्हा विचार करतो, जेव्हा संकट नाहीच होतं तर ह्याच्यामध्ये तर काहीच नव्हतं, आपण उगीच टेन्शन घेत होतो असं आपल्याला वाटतं, पण तो स्वामींचा चमत्कार आहे. तर हे अनुभव तुम्हाला जे जुने सेवेकरी आहेत त्यांना तर आलेलाच आहे. जे नवीन सेवेकरी आहेत, ज्यांना स्वामींची नवीन सेवा करण्याची इच्छा आहे, ज्यांना म्हणजे आता ज्यांना मूल वगैरे होत नाहीये किंवा काहीही तुमच्या आयुष्यातील काहीही म्हणजे समस्या असू द्या, मी एकाच समस्येवरचं स्वामी हे उत्तर नाहीये, तर सगळ्या समस्यावरचं तुमचं स्वामी हे उत्तर आहेत. तुमची कोणतीही समस्या असू द्या, हे स्वामी समर्थ तुमची समस्या नक्कीच दूर करणार आहेत. आपल्याला फक्त स्वामींची प्रामाणिकपणे सेवा करायची आहे. आपल्या ज्या समस्या आहेत त्या फक्त आपल्याला स्वामींवर सोपवायच्या आहेत. आता जे बघा, जे जुने सेवेकरी आहेत स्वामींचे, आता मी माझं सांगते तुम्हाला, मी स्वामींची बरीच जुनी सेवेकरी आहे. अगदी लहानपणापासून मी स्वामींचं म्हणजे भक्ती करते, स्वामींचं नामस्मरण करते. तर आता म्हणजे सेवा तर मी आता करायला लागली आहे, म्हणजे 1-1.5 वर्ष झालं असेल. म्हणजे स्वामी समर्थांचं सारामृत असू द्या, म्हणजे स्वामी समर्थांचं तारक मंत्र, हे मी आता 1.5 वर्ष वगैरे पासून मी ते करायला लागलेली आहे सेवा. पण अगोदरपासूनच माझं स्वामी समर्थांचं अक्कलकोटला जाणं असायचं. स्वामी समर्थांचं नामस्मरण म्हणजे माझी कोणते देव, म्हणजे आपण नेहमी एकाच देवाची बघा जास्त भक्ती करत असतो, आपले एकच देव खूप आवडीचे असतात. तसं माझे स्वामी समर्थ हे अगदी माझे लहानपणापासूनचे आवडीचे देव आहेत स्वामींची. ते माझे स्वामी, माझे हे गुरु आहेत लहानपणापासूनचे. पण स्वामींची जी मेन सेवा आहे तर ती मी आता करायला लागलेली आहे. तर मी जेव्हा मागे वळून बघते, म्हणजे जास्त नाही 1 वर्षाच्या मागे वगैरे वळून बघायचं आपण स्वामी सेवेमध्ये आल्यानंतर आपल्या आयुष्यामध्ये किती बदल झालेले आहेत. जे मोठे मोठे आपल्याला संकट वाटत होते तर ते खूप आपोआप खूप कमी झालेले आहेत. तर असे बरेच चेंजेस तुम्ही जेव्हा मागे वळून बघाल, म्हणजे जे स्वामी सेवेमध्ये आता आलेले आहेत तर त्यांना तो नक्कीच त्याच्यामध्ये फरक त्यांना जाणवेल. तर जे नवीन सेवेकरी आहेत त्यांनी लवकर स्वामी सेवेला सुरुवात करा. स्वामी सेवा करणं यालाही भाग्य लागतं. आपली काहीतरी अगोदरच्या जन्माची काहीतरी पुण्याई असल्यानंतरच आपण स्वामी सेवेमध्ये येत असतो. तशी स्वामींचीही आपल्याला म्हणजे स्वामींची इच्छा असावी लागते की आपण स्वामी सेवेमध्ये यावं. तर स्वामी एक म्हणजे काहींना खूप त्यांचा अंत बघतात, देण्यासाठी थोडा टाइम लागतो काहींना. म्हणजे आपले जे वाईट कर्माचे जे भोग आहेत ते आपल्याला अगोदर संपवून मग स्वामी समर्थ आपले चांगले दिवस दाखवायला सुरुवात करत असतात. तर माझी ही छोटीशी माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि स्वामी सेवेमध्ये या, स्वामी सेवेकरी व्हा आणि कमेंट बॉक्समध्ये ही श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. कारण तुम्हाला माहितीच आहे स्वामी समर्थांचं आपण जेवढं नामस्मरण करू तेवढंच आपल्या आयुष्यातील जे संकट आहे, ते दुःख आहे तर ते लवकर कमी होतात. चला तर मग आता असंच भेटूया एका नवीन टॉपिक सोबत नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.